खरं तर आयडिया दिली की तू व्हिडिओ बनव आणि त्याला सांग, म्हणून हा व्हिडिओ खास तुझ्यासाठी. आपलं लग्न काय परिस्थितीत झालं हे तर तुला माहितीच. शिवाय माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप गैरसमज होते, जे नंतर हळूहळू क्लिअर झाले. पण तोपर्यंत मी किती वाईट वागत होते तुझ्याशी, किती रागराग करत होते, चिडचिड करत होते. आणि तू होतास की तू मला नेहमी समजून घेतलंस. मी गेले काही दिवस ज्या गोष्टी फील करते ना, ज्या गोष्टी अनुभवते, त्या आयुष्यात कधी अनुभवेन असं वाटलं नव्हतं मला. तू खरेच खूप वेगळा आहेस रे. आजवर लोकांनी मला तुमचा मुलगा म्हणूनच ओळखले, त्याचा मला अभिमान आहेच की. पण आता मला माझ्या कामानं ओळख निर्माण करायची. जशी तुम्ही केली माई वारशानं मला नाव मिळालंच आहे की. माझं कर्तृत्वच मला मान देईल, बरोबर ना? माई मला असं काहीतरी करायचं ना की लोकांनी मला नावानं नाही कामानं ओळखलं पाहिजे. चांगले. हे सगळंच आमच्या मेंदूला सहन होण्यापलीकडचं झालंय. या जगतापाच्या पोरीनं आमच्या तेज प्रतापांच्या डोक्यात कसलं कसलं खूळ भरवलंय, काही कळत नाही. तेज प्रताप, हा कसला विचार करताय तुम्ही? आणि मोठेपणा पदानं नाही, लोकांवरच्या आपल्या प्रभावानं मोजला जातो. आणि लोकांवर तुमचा तो प्रभाव केव्हापासून आहे. हो, रमावतीच्याच नाही, अख्ख्या पंचक्रोशीतल्या गोरगरिबांसाठी तुम्ही कधीही धावून जाताय. ज्या विश्वासानं ते तुमच्याकडे येतात, ह्यातच तुमचं कर्तृत्व सिद्ध केलं की तुम्ही. मग आता हा तास कशासाठी? माई तुम्ही रागू नका, मला मनापासून वाटलं म्हणून मी हे. आम्ही नाही रागवलो तेज प्रताप. करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आणि मला खात्री आहे तुम्ही योग्य तेच कराल. राहू दे ती बॅनरबाजी. हा थंडर, आता चुकून गावात आम्हाला एक जरी बॅनर दिसलं ना तर तुझी काही खैर नाही. माई चांगले. ए थंडर, ऐकलं ना माई काय म्हणलं ते? एक पण बॅनर नाही दिसला पाहिजे. हा चल, काहीच नाही, बॅनर लावतो गावात. हा चल. या सगळ्याच्या मागं ती जगतापाची पोर आहे हे स्पष्टच दिसतंय. ठीक आहे, मार, तुला हव्या तेवढ्या उड्या मार, पण उद्यापर्यंत तुझा खेळ उलटलेला असेल. या घराच्या लोकांवरचा तुझा प्रभाव, ही सगळी नाती याची राख झाली असेल. राख.
किती इनोसंट आहेस, गोड आहेस. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लहान मुलांसारखा आनंद असतो तुझा. मी किती नावं ठेवली अरे तुला. स्टुपिड म्हणाले, मूर्ख म्हणाले, निर्लज्ज म्हणाले, आणि तू कुठल्याही गोष्टीचं वाईट न वाटून घेता तुझ्या त्या डायरीमध्ये लिहित राहिलास. तुझं हसणं, तुझं मला हनकी बडीव म्हणणं, म्हणजे ज्या गोष्टींमुळे माझी चिडचिड व्हायची ना, त्याच गोष्टी समाव आवडायला लागल्यात मला. प्रताप, मी जर माझ्यासाठी एक जोडीदार इमॅजिन केला असता ना, तर तो अगदी तुझ्यासारखा असता हे मला आत्ता जाणवतंय. म्हणून मी तुझ्यापासून लांब जायचा प्रयत्न करत होते. नाही जाऊ शकले अरे. मी तुझ्याशी कितीही वाईट वागले तरी तू ठामपणे माझ्या पाठीशी उभा होतास. तू एका क्षणासाठी माझी साथ सोडली नाहीस. जशी तू माझी साथ सोडली नाहीस ना, तसंच मलाही आयुष्यभर वैदेही तेज प्रताप मक्तेदार बनून राहायचं तुझ्यासाठी, तुझ्या संग, ऑलवेज. कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर तेज प्रताप. आय लव्ह यू, आय लव्ह यू तेज प्रताप. आय लव्ह यू. आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे हे जितकं खरं आहे, तितकंच हेही खरं आहे की आपलं नातं एक कॉन्ट्रॅक्ट आहे. मी समजू शकते की तू आता कन्फ्युज्ड असेल, तुला कळत नसेल मी काय बोलते. फक्त